पत्रकाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी येवला शहर पोलीस ठाण्यात या फिर्याद नोंदवण्यात आली। येवला येथील पत्रकार दीपक सोनवणे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करण्यात आली। या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 352 व 351 3 अन्वये नोंद करण्यात आली असून प्रवीण पवार या संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी 12:30 वाजेच्या सुमारास गंगा दरवाजा परिसरात बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून प्रवीण पवार यांनी पत्रकार दीपक सोनवणे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आहे। यावेळी आमच्या नादी लागू नकोस, तुला जिवंत ठेवणार नाहीत अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप दीपक सोनवणे यांनी केला आहे। या घटनेनंतर त्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी या फिर्यादीची नोंद केली आहे। या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार दीपक सोनवणे यांनी केली आहे। या घटनेमुळे येवला शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास व कारवाईकडे लक्ष लागले आहे। खरंच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारमध्ये होईल का आणि पत्रकार सुरक्षित होतील का आणि पत्रकार आजही सुरक्षित नाहीत याचा आज ही महाराष्ट्रभर पुरावा सादर होत असताना पत्रकारांवरती जीवे मारण्याच्या धमक्या पत्रकारांवरती हल्ले होत असतानाही प्रशासन गप्प का असा सवाल पोलीस टाइम न्यूज 24च्या वतीने आम्ही या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या संदेशाद्वारे या बातमीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत आहे। पोलीस टाइम न्यूज 24साठी काजी सलीम, येवला। नागपंचमीच्या दिवशी सचिन वाखाळे यांच्या फोटोस्टुडिओत बसलेलो होतो। त्या ठिकाणी पवार म्हणून सम आले आणि त्यांनी मला जातीवक शब्दाने गलिच्छ भाषेत बोलून आणि म्हणे तू झाट्याचा पत्रकार आहे, तुझी अवकात आहे का अशा भाषेत बोलून वर्णन करून त्यांनी मला सांगितलं की तुला संपून टाकेल मी। मग त्या संदर्भात मी येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये हे दिलेले अर्ज दिलेला आहे। त्या अर्जाच्या संदर्भात शहर पोलीस निरीक्षक आणि प्रशासनाला विनंती आहे की यांच्यावर कडक ते कडक कारवाई पत्रकार कायद्यानुसार जी कारवाई आहे त्या पद्धतीने कारवाई करण्यात यावी अशी विनंती आहे।